Hello, good morning. Now today we are going to learn unit number 3, lesson number 3.4, and the name of this lesson is Shushrut Peep into the Past. In that lesson we learn about veterinary therapy of animal and more information about Shushruta. So take out your books, page number 64 and start. First I read the lesson and then explain it line by line. Part 1. Shushruta was an Indian Ayurvedic physician widely regarded as the father of Indian medicine or father of surgery. सुश्रुत और सुश्रुता. सुश्रुता हा एक इंडियन आयुर्वेदिक फिजिशियन. सुश्रुता नावाचा एक इंडियन आयुर्वेदिक फिजिशियन म्हणजे आयुर्वेदातला एक वैद्य डॉक्टर. इंडियन आयुर्वेदिक फिजिशियन वाईडली रिगार्डेड ॲज की ज्याला सगळेजण फादर ऑफ इंडियन मेडिसिन, इंडियन मेडिसिनचा फादर म्हणून ज्याला ओळखलं जातं किंवा फादर ऑफ सर्जरी म्हणून ज्याला ओळखलं जातं किंवा फादर ऑफ प्लॅस्टिक सर्जरी केली जाते. आत्ता एखाद्याला आपला चेहरा जर थोडासा खराब झाला असेल तर त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून तो चेहरा पुन्हा व्यवस्थित केला जातो. एखाद्या आपल्या बॉडीवरच्या एखाद्या भागातलं कातडं काढून ते दुसऱ्या भागावर पेस्ट केलं जातं. अशा प्रकारे प्लॅस्टिक सर्जरी केली जाते. आयुर्वेदिक म्हणजे जास्तीत जास्त झाडपाल्याचा किंवा निसर्गात भेटणाऱ्या घटकांचा उपयोग करून मेडिसिन तयार करायचे आणि त्याचाच आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त उपयोग करायचा. याला म्हणतात आयुर्वेदिक फिजिशियन किंवा फादर ऑफ इंडियन मेडिसिन. म्हणजेच फादर ऑफ इंडियन मेडिसिन, फादर ऑफ प्लॅस्टिक सर्जरी आणि इंडियन आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे सुश्रुत किंवा सुश्रुता. सुश्रुताला फादर ऑफ इंडियन सर्जरी, फादर ऑफ प्लॅस्टिक सर्जरी आणि फादर ऑफ इंडियन मेडिसिन म्हणून त्याला ओळखलं जातं. ही रोट वन ऑफ द वर्ल्ड अर्लिएस्ट वर्क ऑफ मेडिसिन ऑर सर्जरी. त्यांनी सगळ्यात जुनं किंवा सगळ्यात महत्त्वाचं असं औषधं आणि सर्जरी किंवा ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो असं औषधं आणि ऑपरेशनवर, मेडिसिन आणि सर्जरीवर एक खूप मोठं असं बुक लिहिलं गेलेलं आहे की जे बुक आत्तापर्यंत खूप जुनं जरी बुक असलं तरी वर्ल्ड अर्लिएस्ट सगळ्यात प्राचीन काळातलं असं मेडिसिन आणि सर्जरीवरचं एक खूप मोठं बुक असं त्यांनी लिहिलेलं आहे किंवा त्यांनी मेडिकल आणि सर्जरीवरती अगदी प्राचीन काळापासून तो काम करत आलेला आहे. Sushruta was known as the main author of the treatise, the Compendium of Sushruta, सुश्रुत संहिता. सुश्रुताने सुश्रुत संहिता नावाचं एक खूप मोठं असं बुक देखील लिहिलं गेलेलं आहे की ज्यामध्ये त्याने मेडिसिन आणि सर्जरी याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितलेली आहे. ड्युरिंग दोज डेज, त्या काळामध्ये physician treating human beings were also trained in the animal surgery are effectively the same as the human surgery. त्या काळामध्ये जे फिजिशियन होते किंवा जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांकडून ह्युमन बिंग म्हणजे माणसांचं देखील चेकिंग केलं जायचं. त्याचबरोबर ॲनिमलची काळजी कशी करायची, ॲनिमल्सला जर दुखापत झाली, ॲनिमल्स जर आजारी पडले, ॲनिमल्सवर जर सर्जरी करण्याची वेळ आली तर त्यांचं काळजी कशी घ्यायची, त्यांना कशा प्रकारे ट्रेन करायचं याच्याबद्दलचं देखील ट्रेनिंग दिलं जात होतं. द प्रिन्सिपल ऑफ ॲनिमल सर्जरी आर इफेक्टिव्हली द सेम ॲज दॅट ऑफ ह्युमन सर्जरी. ॲनिमल सर्जरीचे जे काही प्रिन्सिपल आहेत त्याच प्रकारचे तसेच प्रिन्सिपल, तशीच महत्त्वाची काही गोष्टी ह्या ह्युमन सर्जरीच्या बाबतीत देखील आहे. म्हणजे ह्युमन सर्जरी ज्या पद्धतीने केली जाते किंवा एखाद्या माणसावर एखादं ऑपरेशन करायचं असेल तर ज्या पद्धतीने काम करावं लागतं, काळजीपूर्वक काम करावं लागतं, त्याच पद्धतीने जरी ॲनिमल्स असले तरी ॲनिमल्सवर जर एखादी सर्जरी करायची असेल तर आपल्याला तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला सुश्रुत संहिता या पुस्तकातून कळतं. इंडियन मेडिकल ट्रीटीज लाईक चरका, सुश्रुता, हरित संहिता कंटेन चॅप्टर ऑर रेफरन्स अबाउट केअर ऑफ डिसीजेस ॲज वेल ॲज द हेल्दी ॲनिमल. मग आता काही पुस्तकांची नावं दिलेली आहे. त्यामध्ये चरका, सुश्रुता आणि हरित संहिता या पुस्तकांमध्ये काही असे चॅप्टर आहेत की ज्या चॅप्टरमध्ये त्या लेसनमध्ये आपल्याला ॲनिमल्सची ट्रीटमेंट, ॲनिमल्सला होणारे वेगवेगळे आजार आणि हेल्दी ॲनिमल कशा प्रकारे ठेवले पाहिजे याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. तर या फर्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहिलं की सुश्रुता नावाचा एक इंडियन आयुर्वेदिक फिजिशियन होऊन गेला. अगदी जुन्या काळामध्ये
एक फिजिशियन होता की ज्या फिजिशियनचं नाव होतं सुश्रुता, की ज्याला फादर ऑफ इंडियन मेडिसिन, फादर ऑफ सर्जरी, फादर ऑफ प्लॅस्टिक सर्जरी म्हणून देखील ओळखलं जातं. त्याने ॲनिमल्स आणि ॲनिमल्सचे जे काही सर्जरी आहे यावर विशेष असं काम केलेलं आहे. त्याने सुश्रुत संहिता नावाचं एक खूप मोठं बुक देखील लिहिलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर त्या काळामध्ये ॲनिमल्सवर ज्याप्रमाणे ह्युमन्सवर सर्जरी करण्याचे काही नियम असतात, काही तत्त्व असतात, त्याचप्रमाणे ॲनिमल्सवर देखील सर्जरी करण्याचे काही नियम आणि तत्त्व असतात. हे त्या काळातल्या लोकांना माहीत नव्हतं. ती ओळख सुश्रुताने करून दिली. त्याचबरोबर चरका, सुश्रुत आणि हरित संहिता यासारख्या पुस्तकांमध्ये काही असे चॅप्टर आहेत की त्यामध्ये ॲनिमल्सला होणारे वेगवेगळे डिसीज, त्यावर कशी काळजी घ्यायची आणि हेल्दी ॲनिमल याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. देअर वेअर हाऊएव्हर फिजिशियन हू स्पेशलाइज ओनली इन द केअर ऑफ ॲनिमल ऑर इवन इन वन क्लास ऑफ ॲनिमल. तर आपण पाहतो की आपल्याकडे काही जे फिजिशियन्स असतात, ह्युमन बिंग्समध्ये जर पाहिलं मानवांमध्ये, तर काही जे ह्युमन बिंग्स असतात किंवा जे फिजिशियन असतात ते ह्युमन बिंगच्या काही स्पेशल डॉक्टर असतात, म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर किंवा हाडांचे डॉक्टर, असे वेगवेगळे फिजिशियन्स असतात की त्यांना त्यांच्या कामामध्ये ते स्पेशलायझेशन त्यांनी केलेलं असतं. त्याचबरोबर ॲनिमल्सचे जे डॉक्टर असतात त्यांनी सुद्धा त्या ॲनिमल्सच्या काही विशेष अशा गोष्टींमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं असतं. ॲनिमल्सचे देखील काही विशेष असे स्पेशलाइज फिजिशियन असतात. ऑर इवन द क्लास ऑफ ॲनिमल. काही ॲनिमल्स फक्त डॉगचे ॲनिमल्स असतात, काही फक्त कॅटचे ॲनिमल्स असतात किंवा त्यांना त्या ॲनिमल्सबद्दल विशेष अशी इन्फॉर्मेशन असते. द ग्रेटेस्ट ऑफ देम ऑल ऑफ शालिहोत्र. त्यांपैकीच अशाच या व्हॅटरनरी डॉक्टरांपैकीच किंवा ॲनिमल्सच्या स्पेशल असणाऱ्या डॉक्टरांपैकीच एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरांचे नाव होतं किंवा एक महान असे वैद्य होऊन गेले की जे व्हॅटरनरी डॉक्टर होते किंवा जे प्राण्यांचा वैद्य होते अगदी जुन्या काळामध्ये. त्यांचं नाव होतं शालिहोत्र, फादर ऑफ व्हॅटरनरी सायन्स. आणि त्यांनाच म्हटलं जातं फादर ऑफ व्हॅटरनरी सायन्स. म्हणजे आत्ता जे जनावरांचे किंवा व्हॅटरनरी डॉक्टर आहेत, ॲनिमल्सचे जे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांचे फादर ऑफ व्हॅटरनरी सायन्स म्हणून शालिहोत्र यांना ओळखलं जातं. Though Shalihotra gained all the gain of knowledge of surgery from Shushruta and implemented in it animal healthcare, once he asked Shushruta. जे शालिहोत्र होते ते शालिहोत्र कोण होते? तर सुश्रुतचे ते टीचर होते. आणि सुश्रुताचे ते टीचर असताना त्यांनी सुश्रुताला ॲनिमल्सवर सर्जरी करण्यासाठी जे काही नॉलेज लागतं ते सगळं नॉलेज त्यांनी सुश्रुताला दिलेलं होतं. व्हॉट ऑल ही नीड टू परफॉर्म अ सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स. त्यांनी एके दिवशी त्याला विचारलं की हे बघ सुश्रुता, एखादा डॉग असेल आणि जो वंडरफुल असेल, वंडरफुल म्हणजे सुंदर नाही, की जो ज्याला कुणाला काही जखम झाली असेल, वंडर म्हणजे जखम. जर एखादा हॉर्स आहे आणि तो जखमी झालेला आहे आणि त्याला जर तुला ट्रीटमेंट करायची असेल तर तुझ्याकडे कोणत्या 3 गोष्टींची गरज पाहिजे? सुश्रुता व्हेरी क्विकली लिस्टेड डाऊन ऑल द इन्स्ट्रुमेंट अँड द मेडिसिन दॅट वुड बी नीडेड. सुश्रुताला वाटलं किती सोपं आहे, एक हॉर्स आहे, त्याला लागला आहे आणि त्याची जर ट्रीटमेंट मला करायची असेल तर मला काय काय लागेल. तो पटकन गेला आणि ज्या ज्या गोष्टी त्याला ट्रीटमेंटसाठी लागत होत्या ती सगळी औषधं आणि काही इन्स्ट्रुमेंट घेऊन तो परत रिटर्न आला. शालिहोत्र त्याला म्हणाले 3 थिंग्स आर मिसिंग. यामध्ये 3 गोष्टी नाही आहेत की ज्या तू मिस केलेल्या आहेत, त्या तू आणलेल्या नाहीत. कन्फ्यूज शालिहोत्र, सुश्रुता लुक ॲट हिम. सुश्रुता बघत राहिला. सुश्रुता म्हटला सर्जरी करण्यासाठी मी तर सगळं आणलंय, बँडेज, औषधं, काही बाकीचे इन्स्ट्रुमेंट लागतील कटिंग करण्यासाठी, चिटकवण्यासाठी, सगळं आणलेलं आहे. मग कोणत्या 3 गोष्टी नाही? आय विल गिव्ह यू वीक टू फाइंड देम. शालिहोत्र कन्सोल. शालिहोत्र त्याला म्हणाले की मी तुला एक आठवडा देतो. या एका आठवड्यामध्ये ज्या 3 गोष्टी तू आत्ता आणलेल्या नाही आहेत त्या 3 गोष्टी तू शोध आणि त्या 3 गोष्टी घेऊन ये. तर या ठिकाणी आपण या सेकंड पॅरेग्राफमध्ये पाहिलं की ॲनिमल्सचे जे व्हॅटरनरी डॉक्टर आहेत त्या व्हॅटरनरी सायन्सचे फादर म्हणून शालिहोत्र यांना ओळखलं जातं. या शालिहोत्रांनी सुश्रुताला, म्हणजे सुश्रुताचे ते टीचर होते आणि त्यांनी सुश्रुताला ॲनिमल्सवर ट्रीटमेंट करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या त्यांनी त्याला शिकवलेल्या होत्या. तर एके दिवशी एक टेस्ट घ्यायची म्हणून त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला की हे बघ सुश्रुता, एक जर हॉर्स असेल आणि त्याला जर लागलं असेल तर आणि त्याची जर तुला ट्रीटमेंट करायची असेल तर तुझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी हव्यात? सुश्रुतांनी पळत जाऊन सगळ्या गोष्टी घेऊन आल्या. त्यावर शालिहोत्र त्याला म्हणाले की यामध्ये 3 गोष्टी नाही आहेत. सुश्रुता म्हणाला अशा कोणत्या 3 गोष्टी मी विसरलोय? शालिहोत्रांनी त्याला 1 आठवड्याचे काळ दिला
आणि त्याला सांगितलं की एका आठवड्यामध्ये तू काय कर, त्या 3 गोष्टी शोधून आण. तर पुढे बघूया. क्युरियस टू फाइंड आउट व्हॉट दोज थ्री थिंग्स वेअर, सुश्रुता ऑब्झर्व हिज टीचर केअरफुली फॉर द नेक्स्ट वीक. पुढच्या एक आठवड्याभर सुश्रुताने त्या शालिहोत्रांचं नीट निरीक्षण केलं की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत की ज्या विसरलेलो आहे. बिफोर ऑपरेटिंग द हॉर्स, शालिहोत्र ऑब्झर्व व्हेरी पार्ट ऑफ द हॉर्स. त्याच्या लक्षात आलं की एखादा जो हॉर्स आहे ज्याला लागलेला आहे त्याच्याकडे बघत असताना किंवा त्याची काळजी घेत असताना, त्याच्यावर ट्रीटमेंट करत असताना शालिहोत्र काय करायचे, त्याचा प्रत्येक बॉडी पार्ट्स व्यवस्थित पाहायचे. अँड देन सुश्रुता फाउंड द फर्स्ट मिसिंग थिंग. आणि मग सुश्रुताला पहिली हरवलेली गोष्ट सापडली, ती म्हणजे अ गुड व्हेटरनरी शुड हॅव इगल आय. गुड व्हेटरनरी जो असेल त्याचे जे डोळे आहेत त्याच्याकडे इगल आय हवी, म्हणजे त्याच्याकडे गरुडासारखी दूरदृष्टी हवी. गरुड कसा उंच आकाशामध्ये उडतो पण बारीक सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. तसंच जर मला चांगला व्हेटरनरी व्हायचं असेल, मला चांगला ॲनिमल्सचा डॉक्टर व्हायचं असेल, तर माझे देखील नजर कशी हवी, तीक्ष्ण हवी. माझ्या ॲनिमल्सच्या प्रत्येक पार्टकडे काय असायला पाहिजे, नीट लक्ष असायला पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट आहे इगल आहे. माझी जी दृष्टी आहे ती तीक्ष्ण असायला हवी. इगल आहे म्हणजे गरुडाचे डोळे, असं लगेच शब्दार्थ अर्थ घ्यायचा नाही. गरुड आहे म्हणजे गरुडासारखे डोळे. लांबून देखील मला त्या ॲनिमल्सला कोणत्या भागाला लागला आहे, किती लागला आहे हे समजलं पाहिजे. देन शालिहोत्र ट्रीटेड द ॲनिमल ॲज इफ इट वेअर द हिज ओन. दुसरं त्यांनी पाहिलं की शालिहोत्र ॲनिमलला अशा पद्धतीने ट्रीटमेंट करत होते की जसं काय ते त्यांचेच ॲनिमल आहे, त्यांचंच बाळ आहे. बॅलन्सिंग सायन्स आणि कंपॅशन इक्वली. त्याचबरोबर ते सायन्स आणि कंपॅशन यांचं इक्वली बॅलन्स करत होते. अँड लो सुश्रुता फाउंड द सेकंड रूल. आणि सुश्रुताला तिसरी गोष्ट कळाली की तिसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे लायन हर्ट हवं. लायन हर्ट म्हणजे सिंहाचं प्रेम हवं. सिंह कसा आपल्या पिल्लांच्या बाबतीत एकदम मऊ पण दुसऱ्यांच्या बाबतीत एकदम कठोर, तसंच आपण आपली हे जे ॲनिमल्स आहे ते आपलेच आहे असं समजून त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. माझ्याकडे हृदय कसं असलं पाहिजे, लायन्स हार्ट असलं पाहिजे. शालिहोत्र हेल्प द हॉर्स रिकवर आफ्टर द सर्जरी. शालिहोत्र सर्जरी झाल्यानंतर त्या हॉर्सची नीट काळजी घ्यायचे, त्याला मदत करायचे. सुश्रुता कम टू नो दॅट गुड व्हेटरनरी शुड हॅव द मदर्स टच टू. सुश्रुताला तिसरी गोष्ट कळाली की माझ्याकडे आईचा स्पर्श पाहिजे. मी आई जशी आपल्या पिल्लांना अगदी प्रेमाने कुरवाळते तसं मी प्रत्येक ॲनिमल्सला प्रेमाने कुरवाळलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट होती इगल आय, दुसरी गोष्ट होती ती म्हणजे अ लायन्स हार्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे होती मदर्स टच. तर पहिली गोष्ट त्याला समजली ती म्हणजे इगल आय, म्हणजे माझ्याकडे नीट चांगली नजर असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे लायनचं प्रेम असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आईचा स्पर्श असला पाहिजे. मी जर अशा पद्धतीने ॲनिमल्सला ट्रीटमेंट केली तरच ॲनिमल्स लवकर बरे होणार आहेत. नुसतं मेडिसिन आणि औषधं गोळ्या देऊन ॲनिमल्स बरे होणार नाही. त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे, त्यांना प्रेमाने कुरवाळलं पाहिजे, योग्य त्यावेळी कठोर देखील वागलं पाहिजे. अशा पद्धतीने मी ॲनिमलवर ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि गुड व्हेटरनरी होण्यासाठी मला या 3 गोष्टी मी मिस केल्या होत्या, त्या 3 गोष्टी सुश्रुताला सापडल्या आणि त्याने ते 3 गोष्टी आपल्या टीचर्सला जाऊन सांगितल्या आणि तो एक चांगला व्हेटरनरी बनला. तर पार्ट 2 मध्ये पाहूया. अ ट्रॅडिशन ऑफ व्हेटरनरी थेरपी डेव्हलप व्हेरी अर्ली इन द इंडिया. इंडियामध्ये व्हेटरनरी जी थेरपी आहे त्याची परंपरा लवकरच डेव्हलप झाली. अँड दिस हॅज सर्वाइव्ह टू द प्रेझेंट टाईम. आणि अगदी प्राचीन काळापासून आत्तापर्यंत सगळ्यांनी ती चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेली आहे. बेस्ड ऑन द आयुर्वेदाच्या बेसवर इंडियन व्हेटरनरी मेडिसिन नोन फॉर इट स्पेशलाइज्ड लिटरेचर. Based on the Ayurveda, Indian veterinary medicine is known for its specialized literature which provide information on ancient method of preventing and treating diseases of animals. आता आयुर्वेदाच्या बेसवर इंडियन व्हेटरनरी मेडिसिनबद्दल काही बुक्स लिहिले गेलेले आहे, काही साहित्य लिहून ठेवले गेलेले आहे की ज्या बुक्समध्ये आपल्याला ॲनिमल्सला कशाप्रकारे ट्रीटमेंट करायची, त्यांना वेगवेगळ्या आजारांपासून कसं दूर ठेवायचं याच्या काही मेथड्स त्या बुकमध्ये सांगितलेल्या आहेत. सम ऑफ दिस ट्रीटमेंट लिटिल नोन आउटसाइड इंडिया आर स्टील प्रॅक्टिस टुडे. त्याच्यातल्या काही ज्या ट्रीटमेंट आहेत त्या इंडियाच्या बाहेर अजूनही लोक त्याच्यावर प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात. द ओल्डेस्ट एक्साइटिंग व्हेटरनरी टेक्स्ट फ्रॉम इंडिया इज ट्रिटीज एनलाइट
अश्वयुर्वेदा सिद्धांत त्याच्यातलंच एक बुक आहे की जे अतिशय जुनं आहे आणि ज्या बुकमध्ये संपूर्ण हॉर्सेसबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ज्या पुस्तकाचं नाव आहे अश्वयुर्वेदा सिद्धांत, ॲट्रिब्युटेड टू शालिहोत्र. आणि हे जे बुक आहे ते शालिहोत्रांकडून लिहिलं गेलेलं आहे अराउंड 2315 BCE. द फाउंडर ऑफ व्हेटरनरी मेडिसिन की जे व्हेटरनरी मेडिसिनचे फाउंडर होते. सबसिक्वेंटली व्हॅरियस ट्रिटीज ऑन हॉर्सेस अँड डिसीज ऑफ हॉर्सेस वेअर कंपोज की ज्याच्यामध्ये हॉर्सेस आणि हॉर्सेसला होणारे वेगवेगळे आजार आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट यामध्ये दिलेली आहे. नकुला वन ऑफ द 5 पांडवास 5 पांडव होते त्यामध्ये नकुल नावाचा एक पांडव होता. वॉज वन हॉर्स स्पेशलिस्ट की जो एक स्वतः हॉर्स स्पेशलिस्ट होता. अमंग द बेस्ट नोन वर्क्स ऑफ ॲनिमल लिटरेचर अश्वचिकित्सा रिटन बाय नकुला. आणि या नकुलांनी देखील एक अश्वचिकित्सा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे की ज्या पुस्तकामध्ये देखील अश्व म्हणजे घोडा, घोड्यांबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेटर ड्युरिंग द रिजन ऑफ चंद्रगुप्त मौर्य व्हेटरनरी स्टार्टेड अकंपॅनिंग आर्मीज टू ट्रीट हॉर्सेस एलिफंट ॲज वेल ॲज कॅटल. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये काय केलं गेलं की ॲनिमलचा उपयोग युद्धामध्ये सगळ्यात जास्त वाढला आणि ॲनिमल्सचा युद्धामध्ये उपयोग वाढला म्हणजे ॲनिमल्सवर ट्रीटमेंट करण्याची गरजसुद्धा पडायला लागली. अ ग्रेट एम्परर अशोका इरेक्टेड द फर्स्ट व्हेटरनरी हॉस्पिटल इन द वर्ल्ड. जगातलं पहिल्यात व्हेटरनरी हॉस्पिटल म्हणजे जनावरांसाठी प्राण्यांसाठी तयार केलेलं गेलं हॉस्पिटल हे एम्परर अशोकाने सगळ्यात पहिल्यांदा बांधलं. ही अरेंज कल्टिवेशन ऑफ हर्बल मेडिसिन फॉर मेन अँड ॲनिमल. त्यांनी त्याचबरोबर माणसं आणि जनावरांसाठी हर्बल मेडिसिनचं कल्टिवेशन देखील सुरू केलं. त्याच्या राज्यामध्ये केलं त्याबरोबर त्यांनी आजूबाजूच्या राज्यातल्या जे काही ॲनिमल्स होते आणि ह्युमन बींग्स होते त्यांच्यासाठी मेडिकलची ट्रीटमेंट सुरू केली. गिविंग द ॲनिमल जनरल टॉनिक्स अँड स्टिम्युलंट्स वॉज प्रॅक्टिस इन ऑर्डर टू इन्श्युअर गुड मेंटल अँड फिजिकल हेल्थ. त्यांनी ॲनिमल्सला काही जनरल टॉनिक्स द्यायला सुरुवात केली, काही स्टिम्युलंट्स, काही एनर्जी ड्रिंक्स द्यायला सुरुवात केली की ज्याचा परिणाम त्यांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवर देखील झाला. प्रिव्हेन्शन ऑफ अकोरन्स ऑफ डिसीजेस वॉज ऑल्सो गिवन इम्पॉर्टन्स. ॲनिमल्सला एखादा रोग होऊ नये म्हणून त्यांना वेगवेगळ्या लसी द्यायला सुरुवात केली की जे खूप इम्पॉर्टंट होतं. त्याचबरोबर ॲनिमल्सचा क्लिनिनेस, मेंटेनन्स ऑफ स्टॉल्स अँड स्टेबल्स, गोठ्यांची मेंटेनन्स ठेवला गेला, त्यांची फूडची क्वालिटी सुधारली गेली. ॲट डिसॲडव्हान्टेज ऑफ ओव्हर फीडिंग जास्त खायला दिल्यामुळे कोणते आजार होतात याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं. युटिलायझेशन ऑफ ॲनिमल बाय प्रॉडक्ट वॉज ऑल्सो डन वाईजली बाय अवर ॲन्सेस्टर्स. त्याचबरोबर आपली जे वंशज आहे पूर्वज आहे त्यांच्याकडून ॲनिमल्सचं युटिलायझेशन देखील करण्यात आलं. त्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ मिल्कचं कन्झर्वेशन करायचं, त्याच्यापासून बटर, घी, कर्ड, खवा तयार करायचा. त्यानंतर चिकन जे आहेत त्यांचं युटिलायझेशन करायचं, त्यांच्यापासून अंडी मिळवायची, शीपपासून मीठ मिळवायचं, ऊल मिळवायची. ऑल्दो इंडिया हॅज ऑलवेज हॅड इमेन्स नॉलेज इन द फील्ड ऑफ व्हेटरनरी सायन्स. इंडियाने व्हेटरनरी सायन्समध्ये नेहमीच आपली प्रगती केलेली आहे. इट इज नॉट चूजन ॲज अ करिअर, एक करिअर म्हणून त्याच्याकडे न पाहता ड्यू टू लॅक ऑफ अवेअरनेस. सगळ्यांनी त्याकडे एक प्राण्यांबद्दल एक दया आपुलकी म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. बीइंग अन ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री टुडे इंडिया नीड्स मोर व्हेटरनरियन्स. सध्याची ही इंडियातली परिस्थिती पाहता किंवा शेती पाहता इंडियामध्ये जास्तीत जास्त व्हेटरनरी डॉक्टरांची गरज आहे. गिव्ह देअर 7% टू द प्रोफेशन. आपण देखील त्याच्यातला एक भाग बनूया आणि भविष्यामध्ये आपण एक प्रोफेशन म्हणून व्हेटरनरी डॉक्टर होण्याचं ठरवूया. लेसनचे लेखक आहे डॉक्टर चिरंतना मटकरी. हे देखील एक व्हेटरनरी डॉक्टर असावे कदाचित. यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला नेटवर मिळेल. तर या लेसनमध्ये अशा पद्धतीने ॲनिमल्सची काळजी आणि प्राचीन आयुर्वेदिक व्हेटरनरी थेरपी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. त्याचबरोबर शालिहोत्र आणि सुश्रुता यांची एक स्टोरी आपल्याला या ठिकाणी सांगितली की एक गुड व्हेटरनरी जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हा लेसन पाहिला. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस. ओके, थँक्यू.